पुण्याच्या औद्योगिक शहर पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात म्हेत्री वस्ती येथून भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। घराबाहेर खेळत असलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने अचानक हल्ला केला। या भयानक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली। चिखलीच्या म्हेत्री वस्ती परिसरात राहणारी 4 वर्षांची चिमुरडी घराबाहेरील मोकळ्या मैदानात खेळत होते। त्याचवेळी अचानक भटक्या कुत्र्यांचा कळप तेथे आला। सुरुवातीला 2 कुत्र्यांनी चिमुरडीला घेरून तिच्यावर झडप घातली। चिमुरडी काही समजण्याआधीच आणखी 5 कुत्रे तेथे आले आणि एकूण 7 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला। कुत्र्यांनी चिमुरडीला जमिनीवर पाडून तिच्या शरीराचे लचके तोडण्यास सुरुवात केली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या चिमुरडीच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले। नागरिकांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत काठ्या आणि दांडक्यांच्या मदतीने कुत्र्यांना हुसकावून लावले आणि चिमुरडीची त्यांच्या तावडीतून सुटका केली। नागरिकांच्या म्हणण्यानुसार मदत करण्यास थोडाही उशीर झाला असता तर ही घटना आणखी गंभीर किंवा जीवघेणी ठरू शकली असती। या क्रूर हल्ल्यात चिमुरडीच्या डोक्याला, चेहऱ्याला, पायांना आणि हातांना गंभीर दुखापत झाली आहे। रक्तबंबाळ अवस्थेतील चिमुरडीला तातडीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तिची प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारांसाठी तिला यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात हलवण्यात आले आहे। डॉक्टरांच्या माहितीनुसार चिमुरडीच्या शरीरावर अनेक ठिकाणी खोल जखमा झाल्या असून तिला अँटी रेबीज लस आणि सिरमचा डोस देण्यात आला आहे। प्राथमिक उपचार आणि निरीक्षणानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली लसीकरणाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करावा लागणार आहे। ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या घटनेचे फुटेज सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पालकांचे म्हणणे आहे की परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या सातत्याने वाढत असून आता मुलांना घराबाहेर खेळायलाही भीती वाटू लागली आहे। नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली। या घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने तातडीने कारवाई करत पथक घटनास्थळी पाठवले। स्थानिक संरक्षण विभागाच्या मोठ्या मैदानाच्या परिसरात लपून बसलेल्या भटक्या कुत्र्यांचा शोध सुरू करण्यात आला। आतापर्यंत अनेक कुत्र्यांना पकडून पाऊंडमध्ये पाठवण्यात आले असून तेथे त्यांचे रेबीज लसीकरण आणि नसबंदीची प्रक्रिया केली जात आहे। प्रशासनाने परिसरातील गस्त वाढवण्याचे तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र या घटनेने पुन्हा एकदा शहरी भागातील भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे। निंदनीय घटना है। ये घटना जब घड़ी थी उससे पहले हम ये जो पालिका के अधिकारी लोग हैं, दगड़े हैं और जो संदीप को थे उनको मैं बार बार फोटो भेज के दिखाया था। इधर बहुत कुत्ते हो गए, उनको पकड़ो, उनको लेके जाओ, इनको किधर तो एक जगह पे स्थान करो, जो कोंडवाड़ा बोलते हैं मराठी में, वो कोंडवाड़ा करो और उधर उनको रखो। पालिका ऐसा भी खर्चा कर रही है तो उधर कोंडवाड़ा करके रखने में क्या हालत है, क्या दिक्कत है उनको, तो वो इधर किया नहीं। इसके लिए ये छोटे बच्ची का जान जाते जाते आज बचा है। इतना गंभीरता से उसको चोट आई है, उसको 85 टाके गिरे। वो टाके ऐसे है कि उसको ठीक से बैठने को नहीं हो रहा है, ठीक से खाने को भी नहीं हो रहा है। वो बच्ची बार बार रो रही है। 3-4 साल की बच्ची है, छोटी बच्ची है।